आपल्याला नोकरदार महिलांमध्ये साधारणतः कोणत्या समस्या दिसतात? नोकरदार महिलांच्या आरोग्य समस्यांचा आपण जर विचार करायचा झाला तर आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एकतर आजच्या घडीला ज्यावेळेला स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, अशा काळामध्ये नोकरदार महिलांचा वर्ग खूप मोठा आहे बरोबर. आणि त्यांच्या ज्या आरोग्याच्या समस्या आहेत त्या अगदी समजून घेण्यासाठी आपण मूलभूत विचार करूया. हं. आता एक लक्षात घ्या की आरोग्य म्हणजे काय असतं शेवटी. तर आरोग्य म्हणजे जे जागतिक आरोग्य संघटनेने जी त्याची व्याख्या केलेली आहे हं. त्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक बरोबर. अशा प्रकारे कुठल्याही अस्वास्थ्याचा त्याच्यामध्ये अभाव असणं किंवा म्हणजे फक्त आरोग्य नाही. हं. म्हणजे आपल्याला कुठलाही आजार नसणं म्हणजे हे नाही. हं. तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य आपल्याला मिळावं लागतं. बरोबर. तर आरोग्यामध्ये याच्याबरोबरच अजून काही गोष्टी असतात. म्हणजे सध्याच्या युगामध्ये आपण प्रत्येक वेळेला डॉक्टरांचा सल्ला घेणं, ज्या काही आवश्यक तपासण्या आहेत त्या करणं, या गोष्टी आरोग्यासाठी आवश्यक आहेत आणि नेमकं या नोकरदार महिलांना किंवा वर्किंग विमेनना हाच प्रश्न उभा असतो की यासाठी त्यांना वेळही मिळत नाही आणि सपोर्टही मिळत नाही. हं. म्हणजे बघा आता की आधी आपण शारीरिक आरोग्याबद्दल बघूया की शारीरिक आरोग्य म्हणजे काय असतं. तर त्याची 3 मुख्य तत्व असतात. एक म्हणजे योग्य तो आहार, हं. संतुलित हं. बॅलन्स डाएट. हं. दुसरा असतो तो म्हणजे व्यायाम, नियमित काही जो ठरवून दिलेला आहे त्या पद्धतीचा व्यायाम. हं. आणि तिसरं म्हणजे विश्रांती किंवा झोप. हं. नोकरदार महिलांना या तिन्ही गोष्टींपासून वंचित राहावं लागतं. हं. आता आपण आहाराचं बघू की सर्वसामान्यपणे की आजही आपल्या भारतीय पद्धतीमध्ये किंवा महाराष्ट्रीय पद्धतीमध्ये आपण जर विचार केला तर घरातला स्वयंपाक करणं, घरातल्या लोकांचा ब्रेकफास्ट करणं ही सगळी जबाबदारी आजही त्या घरातल्या स्त्रीलाच असते. जरी ती नोकरदार असली तरी ती सकाळचा स्वयंपाक करून स्वतःचा किंवा मुलांचा नवऱ्याचा डबा तयार करून मग ती कामावर जात असते. हो. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिचं स्वतःच्या खाण्याकडे लक्ष कमी असतं. हं. म्हणजे ह्या आहारामध्ये एक 2-3 ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामध्ये दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्ही थोडं खाल्लं पाहिजे. हं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी न्याहारी नाश्ता किंवा हं. ब्रेकफास्ट म्हणतो हं. तो ह्या स्त्रीला बऱ्याचदा मिळत नाही. कारण हं. ते स्वयंपाक तयार केला हं. की तिला लगेच पुढे जाऊन ऑफिस गाठायचं असतं. आणि ब्रेकफास्टच खूप महत्वाचा आहे. आणि ब्रेकफास्ट खूप महत्वाचा असतो हं. कारण आरोग्याच्या दृष्टीने सकाळी तुम्ही जे खाता त्यामुळे तुम्हाला दिवसभर पुढे हो. उत्साह राहतो. त्याचबरोबर ब्रेकफास्ट तुम्ही केला नाही तर ते जे रात्री तुम्ही जेवण केलेलं असतं त्याला 12 तास होऊन गेलेले असतात बरोबर. आणि मग काहीतरी बाहेर खा होते आणि मग जंक फूड, फास्ट फूड हे खाल्लं जातं. बरोबर. तर तो आहार व्यवस्थित मिळत नाही. हं. इव्हन दुसरी एक गोष्ट अजूनही कितीही आधुनिक सुशिक्षित कुटुंब असली हं. तरी आपण जर पाहिलं तर आपल्याकडं सामाजिक वृत्ती म्हणा किंवा काहीशी स्त्रियांची वृत्ती अशी असते की अगदी खूप छान पदार्थ बनवला किंवा ठीक आहे काही ठिकाणी पोळ्याची बाई असते किंवा हे असतं. किती छान भाजी बनवली, स्वयंपाक बनवला, एखादा विशिष्ट पदार्थ बनवला तरी तो आधी नवऱ्याला, घरातल्या मोठ्या माणसांना, मुलांना द्यायचा आणि मग ती बाई खाणार. हं. हं. तर यामुळं तिच्या आरोग्याकडे तिचं दुर्लक्ष होतच असतं. अर्थात हे सर्व स्त्रियांच्या बाबतीत असतं. हं. पण दुसरं एक महत्वाचं म्हणजे आहाराच्या बाबतीत आरोग्यासाठी जो आहार लागतो त्यामध्ये ठराविक वेळेला किंवा योग्य वेळेला आपण जेवण करावं लागतं, आहार बरोबर. घ्यावा लागतो. बरोबर. तो या स्त्रीच्या नशिबात कधीच नसतो. कारण कित्येकदा आपण पाहतो की इंडस्ट्रीजमध्ये किंवा काही ऑफिसेसमध्ये त्या स्त्रिया काम करत असतात. त्यांचे जे लंच अवर असतात ते दुपारी 2:30-3चे असतात. हो. म्हणजे आदल्या दिवशी रात्री 9ला 10ला जेवलेली ती हं. बाई 2:30 पर्यंत उपाशीच असते हं. किंवा काहीतरी खात असते. या सगळ्याचा तिच्या शरीरावर नक्कीच परिणाम होतो. हं. आणि मग मधल्या वेळेत काहीतरी चहा पिणं किंवा एखादं काहीतरी कॉफी घेणं, बरोबर. एखादं कुठेतरी एखादा स्नॅक्स घेणं असं काहीतरी प्रकार होतात हं. आणि त्यामुळे योग्य आहार घेतला जात नाही, योग्य वेळी घेतला जात नाही. हं. आणि यातूनच मग न्यूट्रिशन संबंधी किंवा पोषणासंबंधीचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. हं. आता दुसरं एक गोष्ट अशी की ह्या गोष्टी मध्ये त्यांना जंक फूड खावंसं वाटतं कारण मधल्या वेळात काही हं. असतं. त्याच्यामुळं कुणी वडापाव खाईल, कुणी समोसे खाईल, कच्ची दाबेली खाईल किंवा थोडंसं जास्ती मॉडर्न पद्धतीचे असतील तर पिझ्झा, हं. बर्गर याच्यावर भर देतील. हं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीमुळे त्यांची वजन वाढ होत जाते. बरोबर. आणि दुसरा जो आता मुद्दा आहे तो म्हणजे व्यायामाचा. कष्टकरी आणि कामकरी वर्गातल्या स्त्रिया जर सोडल्या
तर बहुसंख्य वर्किंग विमेन आहेत, त्यांची बैठी जीवनशैली असते. हम्म. हे सकाळी धावपळ होत असते, पण पुढे जाऊन गाडीमध्ये बसायचं, बसमध्ये बसायचं, टू व्हीलर वापरायची आणि मग ऑफिसमध्ये जाऊन त्या खुर्चीत बसायचं. बसायचं. काम संपलं की परत खुर्चीतून बरोबर. गाडीत बसायचं. या बैठ्या जीवनशैलीमध्ये व्यायाम हा मिळत नाही. हम्म. सकाळी उठून व्यायामाला जायचं म्हणलं तर तिची परिस्थिती अशी असते की तिला तो वेळ देता येत नाही, कारण हम्म. घरातली कामं करायची असतात. बरोबर. संध्याकाळी आल्यानंतर ती एवढी दमलेली असते, परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची किंवा इतर गोष्टींची जबाबदारी असते. तसं संध्याकाळी आल्यानंतरही हम्म. तिची काही कामं संपलेली असतात अशी नाही. हम्म. फक्त ऑफिसचं काम संपलेलं असतं, पण जबाबदारी असते. मुलांचा अभ्यास घ्या, मुलांना झोपवा, किंवा अजून काही वृद्ध व्यक्ती असतील त्यांची काळजी घ्या, हम्म. नवऱ्याचं जेवण करा, बाकीच्यांचं जेवण करा. यामध्ये तिला पुन्हा संध्याकाळी व्यायामाला वेळ मिळत नाही. त्यामुळे व्यायामाच्या नावाने पूर्ण एक मोठं शून्य असतं हो. आणि यातून तिची वजन वाढ होत जाते. हम्म. आणि तुम्ही जर पाहिलं तर आत्ताची जी जीवनशैलीतले जे आजार आहेत ते सगळे ह्या वाढत्या वजनामुळेच होतात. हो. आपण जर सहज नजर टाकली तर 80% मध्यम वयीन स्त्रियांमध्ये ओबेसिटी किंवा वजनवाढ हा मोठा प्रॉब्लेम दिसतो. हम्म. हे आपण तर पाहिलं तर आपल्याकडे भारतीय पुरुषांमध्ये पोटावर आणि स्त्रियांमध्ये पोटावर आणि कमरेवर चरबी हम्म. तयार होते. हम्म. आणि हे जे आहे याला सेंट्रल ओबेसिटी, शरीराच्या मध्यभागामध्ये जी चरबी निर्माण होते हम्म. त्यामुळे जीवनशैलीतले अनेक आजार निर्माण होतात. हो. आता या आजारामध्ये मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, कोलेस्ट्रॉल वाढणं आहे, हम्म. इथपासून ते वंध्यत्व, हाडांचे आजार आणि कर्करोगांसारखे सुद्धा आजार याच्यामध्ये. हम्म. तर हे सगळं, ही समस्या तिला निश्चितच जाणवत असते. हम्म. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झोपेची. झोप. तिला विश्रांती ही बहुधा मिळतच नाही. हम्म. सुट्टीचा दिवस असला तरी उरलेली कामं करावी लागतात. हम्म. सकाळी लवकर उठायचं, रात्री उशिरा झोपायचं आणि त्यात पुन्हा मग शेवटी दमलेल्या त्या स्त्रीला मग रात्री टेलिव्हिजन बघत बसा किंवा मोबाईलवर. सध्या हा हो. प्रकार खूप मोठ्या हो. प्रमाणात चालू आहे की हो. मोबाईलवर क्लिप बघत झोपायचं. त्याच्यामुळे उशिरा झोपायचं, हम्म. लवकर उठायचं. त्यामुळे तिची पुरेशी विश्रांती होत नाही. याचाही तिच्या वजनवाढीवर आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतात. तर ह्या समस्या आजच्या या नोकरदार वर्गातल्या स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सरसकटपणे पाहायला मिळतो.